केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, एसपींकडून शहांचं स्वागत. तर कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सभेला उपस्थित राहणार. बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावणं. जिल्हाप्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार. बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा. सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल. तब्बल 20 वर्षांनी कोर्ट निकाल सुनावणार आहे. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप. आरोपींना हजर राहण्याचे आदेश. सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर. आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. मी खचणारा, पळणारा नाही. माझ्यावर होणारे आरोप खरे असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन. दुसऱ्यांचे बाप चोरावे लागतात ही कुठली भेसळ. ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. तर भाजपला राजकारणात स्वतःची पोरं होत नाही म्हणून दुसऱ्याची पोरं चोरतात. ठाकरेंचा भाजपवरही निशाणा. बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही. बाळासाहेब विचारात आणि कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कोणी वारस होत नाही. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसैनिक खचलेला नाही तर पेटून उठलाय. संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक आज माझ्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला किती वेळ तुम्हाला लागणार. मी कोणाला भेटत नव्हतो तर तू निवडून कसा आलास. उद्धव ठाकरे यांचा ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. कुत्ते भौंकते रहते हैं, टाइगर दहाड़ता है. टाइगर शिकार करता है. हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है. ऑपरेशन टायगरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंच्या सेनेला इशारा. जिथे गद्दारी झाली तिथल्या मतदारांची माफी मागतो. मोदींचा चेहरा न वापरता 9 खासदार निवडून आणले. बंडखोरांना जाब विचारा. उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन. काही जण म्हणतात तुडवा. हिंमत असेल तर समोर या. तुडवायलाही पाय असावे लागतात. शिंदेंचा राऊतांवर निशाणा. तर शिंदेंकडून संजय राऊत यांचा कंपाऊंडर असा उल्लेख. खासदार फुटले ही छोटीशी झलक आहे. हा छोटासा झटका आहे. अजून विधानसभेचा फटका आहे. महापालिकेचाही मोठा चटका आहे. गुलाबराव पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेवर ही टीका. ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या नावातील राजे आता काढून टाकावं. राजे हा शब्द राजाभाऊ वाजेंना शोभून दिसतो. कवी नितीन चंदनशिवे यांचा खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. माझी अहिराणीतील शिवी ऐकली तर राऊत 4 दिवस झोपेतून उठणार नाही. ज्यांची लंगोटी फाटली ते आमच्या पगडीवर बोलतात. गुलाबराव पाटलांचा राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. तुमच्यात हिंमत असेल तर एकाही खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा. शिवसैनिक घरात घुसतील, कानफाट फोडतील. रामदास कदमांचा ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. रवींद्र धंगेकरांचा दावा. ऑपरेशन टायगरमुळे शिंदेंची दिल्लीतील ताकद वाढली. धंगेकरांची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. वायफळ बोलून काहीही होत नाही. श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टीका. तर आता घरी बसून राजकारण करण्याची परिस्थिती राहिली नाही. ठाकरेंनाही लगावला टोला. कोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा. मोठे गार केले गंमतमध्ये असा आशय आणि शिंदेंचा फोटो असलेला बॅनर घेऊन कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील मेळाव्याला हजर. मित्र आज मेळाव्याला सोबत नसल्याचं दुःख आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीवर कैलास पाटलांची प्रतिक्रिया. संजय राऊतांची स्थिती म्हणजे अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ. पक्ष उद्ध्वस्त झाला तरी राऊतांची घमेंड उतरली नाही. शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंची टीका. संजय राऊतांमुळे ठाकरेंच्या पक्षाची प्रतिमा ढासळते. शिंदेंच्या कामामुळे लोक पक्षात येत आहेत. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. प्रकाश सुर्वेंची संजय राऊतांवर टीका. माझा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य. बंडखोरीनंतर ओमराजेंची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया. राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं. शिवाय विकास निधीचा अभाव. त्यामुळे मी मोठ्या धर्मसंकटात होतो. ओमराजेंची माध्यमांना प्रतिक्रिया. खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच फोटो समोर. जगदीश हत्ताळेंच्या फेसबुक पोस्टवर निंबाळकरांचा फोटो. तर कोर्ट घरात भरतं का. आम्हाला काय शिकवता. राऊत ओमराजेंवर संतापले. बंडखोर खासदारांवर बोलताना ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे भाऊ. ठाकरेंच्या नेतृत्वात दोष असतात तर खासदार निवडून आले असते का. डिलिमिटेशन नंतर भाजपसाठी पक्ष फोडी करणाऱ्यांचं पोतेरं होणार. ओमराजे निंबाळकर असं कसं करू शकतात हे मला पचत नाहीये. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया.
धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचं ओमराजेंना आव्हान. Y+ सुरक्षा हटवून मतदारसंघात या, जनता तुम्हाला धडा शिकवेल. जिल्हाप्रमुख रणजित पाटलांचा इशारा. ठाकरे गटाच्या 20 आमदारांपैकी 10-12 आमदार फुटले तर आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचं वक्तव्य. निलेश राणेंची संजय राऊतांवर ही टीका. उभाठा गटात खासदारानंतर आता आमदार आणि नगरसेवकांमध्येही खतखत. पक्ष नेतृत्वाकडून पाठबळ मिळत नसल्याने आमदार लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात. मंत्री शंभूराज देसाईंचा दावा. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. ऑपरेशन टायगरवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मुरजी पटेल यांचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्याकडून बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या स्वागताची पोस्ट. मतदारसंघाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल स्वागत. शिंदे सेनेचे नेते संजय राठोड यांच्या पोस्टमध्ये असा उल्लेख. कोल्हापुरात अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांचा रूटमार. शहांच्या ताफ्यात रंगीत तालमीमुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा. सुरक्षा व्यवस्थेसाठी रस्ते बंद असल्याने वाहनधारकांचा संताप. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दर्शन उद्या 4 तास बंद राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद राहणार. सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत मंदिर बंद राहील. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच. बेस्ट कृती समितीची मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा. मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची कृती समितीची अट. आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला मुंबई पालिकेकडून 1000 कोटींचं अनुदान मिळणार. यातील 500 कोटींची रक्कम 6 जूनला देण्यात आली. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांकडे आता मराठी भाषा प्रमाणपत्र नसेल तर कारवाई होणार. राज्य परिवहन विभागाचा निर्णय. 15 ऑगस्टपर्यंत अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य. सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करा. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहात 4.13 टीएमसी पाणी शिल्लक. पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट. दररोज सुमारे 1450 टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र ही संख्या आता वाढून 1665 फेऱ्यांपर्यंत पोहोचली. या संदर्भात येत्या 15 दिवसात मोठा निर्णय होणार. राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार. राज्य सरकारकडून महाउपलब्धी ॲप विकसित. येत्या 1 जुलैपासून हे ॲप कार्यान्वित होईल. पाऊस लांबल्याने पुण्याच्या भोरमधील भातशेती धोक्यात. तालुक्यातील अनेक भागातील पेरण्या रखडल्या तर धूळ वाफेवर पेरणी केलेली भातरोपं पाण्याअभावी आता सुकण्याच्या वाटेवर. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी. रखडलेल्या पेरण्यांना आता गती मिळणार. गडचिरोलीत मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे गुंडेरा नाला भरल्यामुळे आलापल्ली सिरोंचा मार्ग वाहतूक 1.5 तास ठप्प. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहापूर खणीची दुरवस्था. खणीतील पाणी पहिल्यांदाच आटल्याने अस्वच्छता वाढली. स्वच्छता आणि सुशोभीकरण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. वर्ध्यात स्मार्ट मीटर बसवण्याला युवक काँग्रेसचा विरोध. स्मार्ट मीटर लावल्यास वर्ध्यात तीव्र आंदोलनाचा इशारा. बीडमध्ये विवाहितेचं अपहरण करून अत्याचार केल्याचा प्रकार. तक्रारीनंतर 5 जणांविरोधात बीड पोलिसात गुन्हा दाखल. महिलेच्या पतीविरोधात काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पती जामिनावर बाहेर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. अकोल्यातील तेल्हारमध्ये वाहन रस्त्यावर लावण्याच्या वादातून 2 कुटुंबात राडा. वादामध्ये दगडफेक आणि वाहनांचीही तोडफोड. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँक निवडणुकीत 9 उमेदवारांना दिलासा. अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तार यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज पात्र झालेत. भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा झाल्याने रुग्णांची संख्या आता 94वर. शोरमा दुकान मालक दिलशान अन्सारी विरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या आंबोली दोडामार्ग राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर शिकार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश. 2 कारवायांमध्ये 8 आरोपींना मुद्देमालासह अटक. जळगाव शहराजवळील सुप्रीम कॉलनी परिसरात प्लॅस्टिकच्या गोदामाला आग. कच्चा माल जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान. झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का. मित्रपक्षांच्या क्रॉस वोटिंगमुळे राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा धक्कादायक पराभव. एनडीए समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी विजयी. काँग्रेसच्या प्रणव झा यांना केवळ 21 मतं.